महादेव मोठ्या विचित्र अडचणीत सापडला होता आणि त्याने या अडचणीच्या प्रसंगात माझ्याकडे मदतीचा हात मागितला होता. परंतु मला सुद्धा अशा प्रकारचं संकट नवीनच होतं. काय करायचं ते मलाही सुचत नव्हतं. त्याच्या हकीकतीनंतर मी अगदी आश्चर्यचकित झालो होतो आणि मी विचार करत होतो की या संकटातून आता सुटका कशी करून घ्यायची. आम्ही फार तर एकदा त्या प्रेताला आमच्यापासून दूर ठेवू शकत होतो, पण त्यानंतर काय? आणि अचानक विचार करत असताना माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला. मी महादेवला विचारलं, महादेव, मग तू ताबडतोब तुझ्या जैनी बाबाकडे का नाही गेलास? आणि मी हे वाक्य उच्चारताच त्याचा चेहरा रागाने काळवंडला. अप्पा, त्याच तर साल्याच्या तपासात होतो दिवसभर. शेवटी सकाळी त्याची गाठ पडली होती. मग काय म्हणाला तो? अप्पा, मी त्याला सगळं सांगितलं आणि त्यावर तो बदमाश जैनी बाबा फिदी हसत होता. विचारत होता, सगळे दूध सांडले ना रे? काही शिल्लक राहिले नाही ना? तुम्हाला पुन्हा विचारित होता अप्पा. मी नुसती मान हलवत होतो. मी पाय धरून त्याची विनवणी करत होतो, बाबा हे प्रेत परत घ्या, बाबा हे प्रेत परत घ्या. संतापाने आणि अपमानाने महादेवचा चेहरा लाल झाला होता. मला सांगता नाही, जैनी बाबाबद्दलचा त्याचा राग आता स्पष्ट दिसत होता. अप्पा, तो बदमाश काय म्हणाला माहीत आहे का? तुझ्या बहिणीला अमावस्येच्या आदल्या रात्री माझ्याकडे पाठवून दे, एकटीच. म्हणजे मी तिच्याजवळ दूध देईन, एका वेळेपुरते. महादेवाने दोन्ही हाताने आपले तोंड झाकून घेतले. मलाही जैनी बाबाची ती करतूत ऐकून धक्का बसला. पण मी विचार केला, महादेवाने या हरामखोर लोकांच्या नादी लागावेच कशाला? ती काय आपल्यासारखी सरळ नीतीची माणसं थोडीच असणार. पण तरीही आता या गोष्टीचा विचार करून फायदा नव्हता. जे व्हायचं ते महादेवाकडून होऊन गेलं होतं. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, महादेव, आपल्याला अजून विचार करायला वेळ आहे. एकदम इतका निराश होऊ नकोस. अजून महिनाभर अवकाश आहे. मी सवड काढून येतो तुझ्याबरोबर त्या जैनी बाबाकडे. कदाचित माझ्या सांगण्याचा उपयोग होईल एखाद्या वेळेस. काहीतरी करून महादेवला थोडीशी आशा दाखवण्याचे काम मला पहिल्यांदा करायचे होते. एकदा त्याने मला सारे सांगितल्यावर त्याचेही मन खूप हलके झाले होते. त्याला चहा वगैरे दिल्यावर त्याचे मन जरासे ताळ्यावर आले. त्याला त्या रात्री मी माझ्याकडे झोपायला सांगितले. चहा घेतल्यावर तो कपडे बदलण्यासाठी उठला तेव्हा त्याचा हात त्याच्या खिशात गेला आणि एक आश्चर्याचा उद्गार काढून त्याने खिशातून एक लहानशी बाटली काढून ती माझ्या हातात दिली. तेच ते त्याचं मंतरलेलं दूध. ती बाटली हातात घेताना माझ्याही मनात विलक्षण विचार यायला लागले. त्याने मला आत्ताच सांगितलेले सगळे खरे असेल का? खरोखरच या दुधात अशी विलक्षण शक्ती भरलेली असेल का? पण महादेवचा एकूण एक गोष्टीवर पूर्ण विश्वास बसला होता हे उघड होते. आता काय तो प्रश्न होता तो फक्त माझाच. माझा अजूनही या हकीकतीवर पाहिल्याशिवाय विश्वास बसणार नव्हता. महादेव शांतपणे निजल्यावर मी या गोष्टीवर जास्त विचार करत होतो. समजा महादेवने वर्णन केलेल्या साऱ्या गोष्टी त्याला प्रत्यक्ष दिसल्या, पण त्या खरोखरीच घडल्या की या जैनी बाबांनी त्याच्यावर काहीतरी नजरबंदीचा प्रयोग करून त्याला तात्पुरते फसवले होते? मी विचार करत होतो. सरदारजीला वेड लागले होते हे खरे होते, पण कदाचित त्यातही या बाबांचा हात असू शकेल. माझा अजूनपर्यंत तरी त्याच्या सगळ्या सांगण्यावर विश्वास बसत नव्हता. माझ्या मनात एक शंका होती की बाबाच बाहेरून या सगळ्या गोष्टी करत असावा. शेवटी त्याला पेचात पकडण्यासाठी, आणि असे जर खरोखरच असेल, ते दूध, ते मूल सारे जर नाटकीच असेल, तर मग जरा तरी आशा करायला जागा होती. पण जर ते मूल खरे असेल तर मात्र आम्ही एका अघोरी प्रसंगात सापडलो होतो. जरी माझ्या मनात सुस्पष्ट विचार येत नव्हते तरी माझं एका निर्णयावर ठाम मतही होत नव्हतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही दोघे जैनी बाबांकडे गेलो. अशा प्रकारच्या गोष्टींचा माझा हा पहिलाच प्रसंग होता. मला अगदी चमत्कारिक आणि शरमल्यासारखे वाटत होते, पण आता नाईलाज होता. जैनी बाबांचा मुक्काम त्यांच्या एका भक्ताकडे होता. त्याच्या आवारातल्या मागच्या गॅरेजमध्ये त्यांनी आपले ठाण मांडले होते. आम्ही आत पाय टाकला
आणि मला तिथला उदबत्ती धूप यांचा मिक्स दर्प जाणवला. त्यांच्या आसपासच्या मंडळीत आमच्यासारखे व्यवस्थित आधुनिक पोशाखातले कोणीच नव्हते. आम्हाला पाहताच बाबांनी खून केली व सारेजण उठून बाहेर निघून गेले. बाबा स्वतः एका मळकट गादीवर बसले होते. आम्ही त्यांच्यासमोर एका जुनाट जाजमावर बसलो आणि महादेवने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. जैनी बाबांच्या तोंडावर हसू उमटले, पण ते त्यांच्या डोळ्यांपर्यंत पोहोचले नाही. त्यांच्या तोंडावर राकट दाढी वाढली होती. भुवयांमध्ये एक शेंदराचा टिळा होता. डोळेही तसेच लहान आणि लाल भडक होते. त्याने महादेवाच्या बहिणीबद्दल काढलेले शब्द आठवून माझ्या अंगाचा तिळपापड झाला. पण तरीही मी सुरुवातीला शांत राहायचे ठरवले. उपरोधिक आवाजात त्याने विचारले, काय महादेवराव, आणखी काही काम आहे का आमच्याकडे? महादेव काही बोलायच्या आतच मी म्हणालो, बाबा, तुम्ही त्याचे काम तर झकास केलेत, आता काय राहिले आहे? पण बाबांनी माझ्याकडे पाहिलेच नाही. त्यांचे डोळे महादेववरच खेळलेले होते आणि त्यांच्यात परत तो मूक प्रश्न होता, अंगाची लाही लाही करणारा. जरासे खाकरून मी पुन्हा म्हणालो, बाबा, काल महादेव तुमच्याकडे आला होता. तुम्ही तर त्याची थट्टाच केलीत. त्यांनी चटदिशी माझ्याकडे पाहिले. मग मी पुन्हा म्हणालो, हो बाबा, त्याने मला सारे काही सांगितले आहे, अगदी सारे काही. मी शेवटच्या शब्दावर जोर देऊन म्हणालो. पण त्याच्या प्रश्नाला तुम्ही काहीच उत्तर दिलं नाहीत बाबा. बाबांनी विचारलं, कोणता प्रश्न? त्याची आता गरज संपली आहे बाबा. तेव्हा तुमचं ते प्रेत, तुमचं साधन आता तुम्ही परत घ्या. मान हलवीत जैनी बाबा म्हणाले, पण महादेवने तर मला वेगळंच सांगितलं की दुधाची बाटली फुटली आहे म्हणून. मी पुन्हा बाबांना म्हणालो, अहो बाबा, बाटली फुटली नसती तरी तो 2-3 महिन्यांनी तुमच्याकडे आलाच असता. त्याऐवजी काल आला, इतकाच काय तो फरक. पण त्याचे काम आता झालेले आहे. तुमचं जे काही असेल ते तुम्ही पुन्हा माघारी बोलवून घ्या. जरा वेळ बसून गालातल्या गालात हसत ते म्हणाले, महाराज, प्रत्येक कामाची किंमत ठरलेली असते आणि मी ती किंमत काल महादेवला सांगितलेली आहे. माझी किंमत मला मिळाली की मी त्या प्रेताला पुन्हा बोलावून घेईन. मी काही बोलायच्या आत महादेव ताडदिशी उठला आणि त्या बाबाच्या अंगावर धावून गेला. मी महादेवला सावरीपर्यंत त्याने जैनी बाबांचा गळा घट्ट आवळला होता. मी जर त्याला सावरले नसते तर सांगता येत नाही की काय झाले असते. महादेवचे डोळे लालभडक आणि भयानक झाले होते. त्याचा श्वासही जोरजोरात ऐकू येत होता. हरामखोर साला, शरम वाटत नाही थोबाड वर करून बोलायला? महादेव त्या महाराजाला दनादन शिव्या घालत होता. स्वतःचा गळा चोळीत चोळीत त्याच्याकडे अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी पाहत जैनी बाबा शांतपणे म्हणाले, महादेवराव, यापूर्वी मी कदाचित तुमचे ऐकले असते आणि काही अटीवर तुम्हाला मोकळे केले असते, पण आता या जन्मात ते शक्य नाही. माझ्याकडून काम करून घेताना गयावया करीत होतात आणि आता मला शिव्या मोजता काय? ठीक आहे, पाहून घेतो काय ते. तुम्ही दोघे इथून चालते व्हा, क्षणभरही थांबू नका, निघा. पण बाबा, मी जरा नरमाईच्या आवाजात पुन्हा एक प्रयत्न करत म्हणालो, चालते व्हा म्हणतो ना. तो बाबा मोठ्याने ओरडला. काहीही न बोलता आम्ही मुकाट्याने तिथून काढता पाय घेतला. बाहेर आल्यावर मी जरा वेळाने त्याला म्हणालो, महाद्या, जरा 1 मिनिटभर गप्प बसला असता तर काय झालं असतं? तुझं काम जवळजवळ होत आलं होतं. पण महादेवचा राग अजून ओसरला नव्हता. बेदम बडवायला पाहिजे साल्याला, अद्दल घडवली पाहिजे चांगली. अरे हो महादेव, तो बदमाश आहे, पाजी आहे, सगळं कबूल. पण त्याने तुझे काम करावे अशी तुझीच इच्छा होती ना. आणि आता त्याला मारपीट करून तुला काय मिळणार आहे? तुझा जीव आता संकटात आहे आणि त्या संकटाच्या सगळ्या नाड्या आता त्या जैनी बाबाकडेच आहेत. आप्पा माफ कर रे मला. मघाशी माझे माथे अचानकच भडकले. आम्ही घरी आलो. माझ्याही मनात सारखा हाच विचार घोळत होता. मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत बाबांकडे गेलो. पण महादेवच्या कालच्या वागणुकीने तो इतका बिथरला होता की माझा एक शब्द सुद्धा ऐकून घ्यायची बाबाची तयारी नव्हती. निराश होऊन मी परत आलो. आता यावर काय उपाय करावा? महादेवची गोष्ट खरी असो खोटी असो, त्याचे तर डोकेच फिरायची वेळ आली होती.
सारखा सारखा तो विचार करत होता. 2-3 दिवस आम्ही कसे तरी काढले, परंतु आम्हाला काहीच मार्ग सापडत नव्हता. पण त्यानंतरच्या संध्याकाळी असा एक प्रसंग घडला की माझी ही अवस्था जवळजवळ महादेवसारखीच झाली. त्याने त्या दिवशी त्या फुटक्या बाटलीतले दूध घाईघाईने एका लहानशा बाटलीत भरून आणले होते व ते तो अगदी जीवापलीकडे जपत होता. माझ्याजवळ त्या दिवशी त्याने एक चांगली घट्ट बुचन असलेली बाटली मागितली. मीही माझ्या अडगळीतून त्याला हवी होती तशी एक बाटली काढून अगदी स्वच्छ धुवून त्याला ती दिली. तो एका बाटलीतून दूध दुसऱ्या बाटलीत ओतत होता. आता नवलाची गोष्ट ही की ते दूध अजून नासले नव्हते. जवळपास खूप दिवस होत आले होते, तरीही ते दूध अजून ताजेच होते. मध्येच त्याचा हात जरा हिसळला आणि एक थेंब दूध खाली फरशीवर पडले. त्याने नवी बाटली घट्ट बंद करून व्यवस्थित ठेवली व मग तो फडके घेऊन खालचे थेंब पुसायला खाली वाकला. अप्पा, मला त्याने हाक मारली. त्याचा आवाज इतका विचित्र आला की मी झटकन काय रे म्हणून त्याच्याजवळ धावलो आणि विस्फारलेल्या डोळ्यांनी तो खाली पाहत होता. त्याचा एक हात लांब करून बोटाने तो त्या दुधाकडे दाखवित होता आणि मीही खाली वाकून काय चाललंय ते पाहायला लागलो. आणि मी अशी एक गोष्ट पाहिली की जी आठवताच माझ्या अंगाचा अजूनही थरकाप होतो. एव्हाना त्या एका थेंबाला बऱ्याच मुंग्या लागल्या होत्या. हे अगदी नैसर्गिक होतं, पण त्या थेंबाला तोंड लावून परतणारी मुंगी परत आपल्या वारुळापर्यंत पोहोचतच नव्हती. तेथून जरा अंतरावर आली की ती गायब होत होती. ही गोष्ट मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होतो. त्या थेंबाच्या आसपास काहीतरी वावरत असले पाहिजे आणि त्या दूध घेऊन परत येणाऱ्या मुंग्यांना एकामागून एक असे ते काहीतरी वावरणारे गडप करत होते. शहारून आम्ही दोघे एकदम मागे सरकलो. सर्व दुधाचा लवलेश नाहीसा होईपर्यंत आम्ही त्या भयानक दृश्याकडे पाहत अगदी कपणे उभे राहिलो व मग सारे अंग हादरविणारा मोठा सुस्कारा महादेवाच्या तोंडून बाहेर पडला. अगदी अस्पष्ट आवाजात तो म्हणाला, पाहिलेत ना आप्पा, त्या दुधाशेजारीच ते प्रेत कुठेतरी घुटमळत असावे. माय गॉड, काय करून बसलो मी. आता यावेळी मला एकदा त्याला परत पाठवता येईल आप्पा, पण पुढच्या वेळेस तो जेव्हा येईल तेव्हा आपण काय करायचं आप्पा. त्याचे सारे मनाचे काल्पनिक खेळ असतील अशी मला आत्तापर्यंत थोडी बहुत आशा वाटत होती, परंतु आजचा प्रसंग मी पाहिला आणि माझी आशा पार धुळीला मिळाली. माझ्याही छातीत आता सारखी धडधड होऊ लागली, कारण या प्रकाराला मर्यादाच नव्हती. माझ्या डोळ्यासमोर जी भयानक दृश्ये उभी राहिली त्याचे वर्णन करता येणे आता अशक्य आहे. त्या रात्री मी महादेवाला तर झोपेची गोळी दिली. मला ही रात्री कितीतरी वेळा भयानक स्वप्नांनी जाग आली. एकात तर महादेवच्या गळ्यात मिठी मारून ते प्रेत मला दिसत होतं. पण या स्वप्नांचा विचार करीत असताना माझ्या डोक्यात एकदम ती कल्पना आली. एकदम मला वाटले, अरे बापरे, असे करायला काय हरकत आहे. त्याने जर नीतिमत्तेची सारी बंधने झुगारून दिली आहेत तर आपल्यालाच मात्र दिलेले शब्द पाळत राहण्याची काय गरज आहे. या गोष्टीवर नीट विचार करून एका संध्याकाळी मी महादेवाला म्हणालो, महादेव, या आपत्तीतून सुटायला आता मला एकच उपाय सुचतो आहे. जरा धोक्याचा आहे, फसण्याचाही संभव आहे, पण तरीसुद्धा तुला त्यापासून आहे या स्थितीपेक्षा वाईट असे काहीच सहन करावे लागणार नाही. जर जमलं तर मात्र तू या संकटातून सुटशील. त्याचे माझ्याकडे नीट लक्ष आहे असे पाहिल्यावर मी म्हणालो, आता जैनी बाबांनी तुझ्याजवळ जे काही वापरायला दिले आहे त्यावर काही बंधने घातली आहेत का. महादेवला काही कळत नव्हतं. त्याने विचारलं, म्हणजे नक्की काय आप्पा. अरे म्हणजे असे की त्याचा उपयोग फक्त सरदारजी विरुद्धच करता येईल अशी काही अट बाबांनी घातली आहे का. महादेवने जरा वेळ विचार केला. नाही आप्पा, तसं तर त्यांनी काहीच सांगितलं नाही. मग ऐक महादेव, म्हणजेच तुला त्याचा उपयोग कोणाविरुद्धही करता येईल ना. महादेव हो म्हणाला. त्याच्या डोळ्यात अनिश्चितता होती, आश्चर्य होते, कुतूहल होते. त्याला नक्की अंदाजच लागत नव्हता की मी नक्की काय मार्ग सुचवणार आहे. आणि अचानकपणे मी उत्तरलो, तर मग महादेव, तू याचा उपयोग जैनी बाबांच्या विरुद्धच का करत नाहीस.
हा, काय म्हणालास? माझी सूचना, माझं वाक्य त्याला एकदम अनपेक्षित होतं, परंतु माझ्या त्या उत्तरानं महादेवच्या चेहऱ्यावरती मात्र हसू फुललं होतं. या संकटातून वाचण्यासाठी आता निदान एक मार्ग तरी आम्हाला आमच्या समोर दिसत होता. पुढच्या वेळेस ते प्रेत येणार होतं. एका वेळेपर्यंत पुरतं दूध आमच्याकडे शिल्लक होतं आणि त्या दुधाचा वापर आता जैनी बाबांच्या विरुद्धच करावा असं मी महादेवाला सुचवलं होतं आणि बहुतेक माझी ही कल्पना त्याला पसंत पडली होती.